सो फ्रेंड्स, आपण हे तोरण बनवण्यासाठी ही गंगा ॲक्रोवूलची ग्लिट्सची यान घेतलेली आहे. ही थोडी शायनिंग यान असते. मी या डबल कलरमध्ये घेतलेलं आहे. क्रीम कलरची मी पट्टी बनवणार आहे, तोरणपट्टी, आणि ह्याची डिझाईन आपण बनवणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी ही 13 नंबरची बारीक नोजची निडल घेतलेली आहे. तर सुरुवात आपण पहिली क्रीम कलरनी तोरणपट्टीनी करूया. सो आपण स्टार्टिंगला पहिली एक स्लिप नॉट करून घेणार आहोत आणि 14 चेन्स करणार आहोत. 14 चेन झाल्यावर पहिले 3 चेन सोडून चौथ्या चेनपासून प्रत्येक चेनवर एक एक डबल क्रोशे. पहिला 3 चेन हा पण आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार. आता प्रत्येक जेवढे आपण चेन्स बनवले आहेत तेव्हा प्रत्येक चेनमध्ये आपण एक एक डबल क्रोशे घालून या पट्टीचा बेस तयार करूया. प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे घालून घेतला आहे. टोटल आपल्याकडे 13 डबल क्रोशे झाले आहेत. त्याच्यानंतर सेकंड रो 3 चेन घ्यायच्या, डिझाईन टर्न करायची. 3 चेन आपला एक डबल क्रोशे झाला. आता पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, म्हणजे 3 चेनमध्ये आपण 3 डबल क्रोशे घालून घेतले. 1 2 3, 1 2, 2 चेन घ्यायच्या. इकडनं 1 2 3, 3 डबल क्रोशे सोडल्यावर तिसऱ्याच्या पुढची जी गॅप आहे तिकडे एक पफ करून घ्यायचा आहे. आता मी 4 लूपचा पफ घेते. तुम्हाला जेवढा लूप घ्यायचे आहेत, मोठा पफ हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता. पूर्ण लॉक करून घ्यायचा. एक चेन घ्यायची, पुन्हा त्याच गॅपमध्ये पफ करून घ्यायचा आहे. सेम 4 लूपचा पफ करते. 2 3 4 पूर्ण सुईतनं घेऊन लॉक करून घेतलं. म्हणजे एकाच चेनमध्ये आपण 2 पफ केलेत. 2 चेन. आता पुन्हा 1 2 3, 3 डबल क्रोशे सोडून आणि पुढच्या 3 डबल क्रोशांवर 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. ही आपली डिझाईन असणार आहे. दोन्हीकडे 3 3 डबल क्रोशे, मध्ये 2 पफची डिझाईन. हीच डिझाईन आपली कंटिन्यू असणार आहे. पुन्हा 3 चेन, डिझाईन टर्न करायची. पुढच्या 2 डबल क्रोशांवर एक एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे. 3 चेनचा आपला ऑलरेडी एक डबल क्रोशे काउंट केला होता. 2 चेन. आता या 2 पफच्या मध्ये जी एक चेनची गॅप घेतली आहे तिथे पुन्हा आपल्याला पफ करून घ्यायचं आहे. पफ करून घेतला. एक चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये अजून एक पफ. पफ झाला. 2 चेन, पुढच्या 3 डबल क्रोशांवर डबल क्रोशे एक एक घालून घ्यायचा. तुम्हाला माझे डिझाईन्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात पहिली मिळतील. अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन कंटिन्यू करत जायची आहे. दोन्हीकडे 3 3 डबल क्रोशे, मध्ये 2 2 पफची डिझाईन. सो ही डिझाईन कंटिन्यू करत दरवाजाच्या रुंदीनुसार आपण ही बॉर्डर पट्टी बनवून घेऊया. सो फ्रेंड्स, आपली ही डिझाईन कंप्लीट करत आपण ही तोरणपट्टी पूर्ण केलेली आहे. तुम्ही बघू शकता ही सुंदरशी अशी हार्ट शेप डिझाईन ह्याला छान दिसून येते. दरवाजाच्या रुंदीनुसार जो पण आपला लास्ट लाईन असणार त्याच्यानंतर पूर्ण शेवटची लाईन सगळे डबल क्रोशे करून घ्यायचे. जसं आपण स्टार्टिंगला पूर्ण डबल क्रोशेनी स्टार्ट केलं आहे तसंच लास्टला पण पूर्ण शेवटची लाईन डबल क्रोशे करून आपण कंप्लीट करायची. तर अशा पद्धतीने ही आपली सुंदरशी तोरणपट्टीची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये या तोरणाची खालची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. थँक्यू.